नमस्कार. स्थानिक स्वराज्य प्राधिकरण जळगाव विधान परिषदेची निवडणूक उद्या दिनांक 18 रोजी पार पडणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 630 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून 7 केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी नेमकी मतदान प्रक्रिया कशी असणार आहे आणि दिनांक 22 रोजी होणारी मतमोजणी प्रक्रिया ही कशी असणार आहे या संदर्भात आज आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी याबाबत आपल्याला सविस्तर माहिती दिली असून ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये असलेल्या 630 मतदारांमध्ये अद्यापही मतदान कसे करावे हा मोठा संभ्रम आहे. पसंती क्रम कसा द्यावा, तो कुठल्या भाषेमध्ये देण्यात यावा, रोमन अंक असावे, मराठी अंक असावे, कुठला बॉलपेन वापरण्यात यावा, अशा अनेक शंका त्यांच्या मनामध्ये आहेत. ही निवडणूक बॅलेट पेपरवर होणार असल्याने त्यामुळे अनेकांचा संभ्रम हा अद्यापही कायम आहे. अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना याबाबत माहिती असली तरी नवीन मतदारांना याबाबत माहिती नाहीये. या निवडणुकीमध्ये पसंती क्रमानुसारच मतमोजणी होणार असते, त्यामुळे पहिला पसंती क्रम हा महत्वाचा असतो. जर पहिल्या पसंती क्रमाचा कोटा म्हणजे 316 मत जर पूर्ण होत नसले तर दुसऱ्या पसंती क्रमांकाला प्राधान्य देण्यात येतं. आणि ही सर्व गुंतागुंतीची प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही माहिती देणार आहोत. चला तर मग आपण बघूया ही मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी प्रक्रिया कशी होते. नमस्कार. दिनांक 18 जून 2026 रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 7 मतदान केंद्र आहेत आणि या निवडणुकीसाठी 630 मतदार आहेत. या 7 ठिकाणी तहसीलदार अंमळनेर यांचं दालन, नगर परिषद फैजपूर, उपविभागीय अधिकारी भुसावळ यांचं दालन, तहसीलदार जळगाव यांचं दालन, कर्मवीर अभ्यासिका नगर परिषद एरंडोल, तहसीलदार पाचोरा यांचे दालन आणि तहसीलदार चाळीसगाव यांचे दालन, अशा 7 ठिकाणी मतदान केलं जाणार आहे. आणि या मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून भारत निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र व ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे संबंधित नगरसेवक हे प्रतिनिधी आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं ओळखपत्र हे त्यांना आणणं गरजेचं आहे. ही जी मतपत्रिका आहे हे ॲक्च्युअली म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सर्वसाधारण निवडणुका ह्या ईव्हीएमवर होतात. तर ही जी निवडणूक आहे ही ॲक्च्युअली बॅलेट पेपरवर होणार आहे आणि आपल्याकडे 4 उमेदवार असणार आहेत. तर या 4 उमेदवारांच्या समोर जर ज्या मतदारांना त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मत द्यायचं असेल तर त्यांनी त्या मतदाराच्या नावासमोर ठेवलेल्या रकान्यामध्ये 1 असा नंबर लिहायचा आहे आणि मग त्यांना जर दुसरे उमेदवारांना जर मतं द्यायची असतील तर ते मतदार दुसऱ्या उमेदवारांना देऊ शकतात. पण क्रमांक 1 लिहिणं हे गरजेचं आहे. हा क्रमांक ते मराठी, इंग्रजी आणि अन्य ज्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये भाषांचा उल्लेख केलेल्या अशा भाषांमध्ये देऊ शकतात. तथापि अक्षरी कोणत्याही उल्लेख ते करू शकत नाही. अंक देणं हे गरजेचं आहे. यासाठी जांभळ्या रंगाच्या शाईचा पेन आहे. तर तो जो जांभळ्या रंगाचा शाईचा पेन आहे तो आयोगाने दिलेलाच आहे. म्हणजे मान्य भारत निवडणूक आयोगाने दिलेल्याच जांभळ्या रंगाच्या शाईच्या स्केच पेननीच आपण त्या ठिकाणी क्रमांक नमूद करायचा आहे. ही जी मतदान आहे याची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयातीलच अल्पबचत भवनचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये केली जाणार आहे. ती सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. या ठिकाणी 3 आपण टेबल लावणार आहोत. या उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि आपण जो स्टाफ नेमलेला आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये ही मतमोजणी केली जाणार आहे. सर्वप्रथम आलेल्या मतांचा हिशोब आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअली मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. आपले सरमिसळ करूनच आपण ही प्रक्रिया करू.